नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन काहीही केल्यात धीर खचत नाही. तो अगदी 100% प्रयत्न करत आहे अप्पीला शोधण्यासाठी. ज्या भागामध्ये अप्पीचा ॲक्सिडेंट झालेला आहे तिथून प्रत्येक गाव ना गाव तो पालथ घालत आहे आणि अप्पीचा शोध घेत आहे. काही करून त्याला अप्पीला शोधायचं आहे. अप्पी आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. अप्पीशिवाय आपलं आयुष्य काहीच अर्थ नाही हे अर्जुनच्या लक्षात आहे. कारण अर्जुनचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही अप्पी हे माझं सर्वस्व आहे. इतके दिवस गोष्ट वेगळी होती, आता अमोल आहे. अमोलसाठी अप्पी माझ्यासोबत असणं गरजेचं आहे. अमोलला त्याची आई हवी आहे असं अर्जुनचं म्हणणं आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न करत आहे. इकडे बापू आता अमोलचा शोध घेत आहेत. बापू अमोलला समजावत आहेत. बापू अमोलला सांगत आहेत, त्याला तयार करत आहेत, शाळेत जाण्यासाठी त्याला तयार करत आहेत. बापूंचं असं म्हणणं आहे की अमोल तू काळजी करू नकोस. आणि मग बाबा गेलेत ना, बाबा नक्की काहीतरी करतील असं बापू त्याला समजून सांगत आहेत. आणि मग अमोल तयार होतो शाळेत जायला. अगदी तो म्हणतो की मी जायला तयार आहे, मला बाबांशी बोलायचं आहे. मग बाबांना फोन लावून द्या हे त्याचं म्हणणं असतं. आणि मग इकडे अर्जुनला फोन लावला जातो. तो अर्जुनला म्हणतो की बाबा मी शाळेत चाललेलो आहे असं म्हणतो. आणि त्या क्षणी सगळ्यांना धक्का बसलेला असतो. रुपाली म्हणते की मी घेऊन जाते तुला, चल बरं अमोल आपण जाऊया. इकडे अर्जुनला फोन लावलेला असतो. अमोल सांगतो की बाबा मी शाळेत निघालेलो आहे. अमोल म्हणतो की खरंच खूप छान झालेलं आहे. दीपेच्या फोनवरून अर्जुनला फोन लावलेला असतो आणि अर्जुनशी अमोल बोलायला सुरुवात करतो. बाबा आज संध्याकाळी मला बापूंनी सांगितलंय की तुम्ही येताना अप्पू मला घेऊन येणार आहे, म्हणून मी शाळेत निघालेलो आहे. मी शाळेतनं जाऊन येईपर्यंत तुम्ही अप्पू मला घेऊन या, हे अमोलचं बोलणं असतं. आणि ते ऐकून खरं तर अर्जुनच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. कारण अर्जुन तिथे अगदी वाऱ्यासारखा फिरत आहे, शोध घेत आहे. आणि आता अमोलचे शब्द ऐकून अर्जुनला खरं तर धक्का बसलेला असतो. कारण इकडे सगळ्या घरातल्यांना धक्का असतो. कारण अप्पी तर घरात नाही आहे, तिचा अपघात झालेला आहे, गाडी सापडलेली आहे, पण बाकीच्या गोष्टी काहीच सापडत नाहीत. अप्पी कुठे आहे हे कळत नाही. आणि आता अमोलची आशा. त्याचवेळी इकडे दिप्या तेच सांगतो तेव्हा अर्जुन म्हणतो की माझ्या अजून तरी हाती काही लागलेलं नाही. रुपाली अमोलला घेऊन शाळेत येते. टिनू आणि शौर्यही असतात. आणि मग अमोल म्हणतो की मोठी बा इथेच सोड तू मला, मी इथूनच जातो. कारण मला असं वाटतंय की इथं मी थांबलो तरी काहीच हरकत नाही आहे, तू जा. तेव्हा अमोलला लगेचच इकडे सांगू लागतो. अमोलला इकडे लगेचच आता शौर्य आणि टिनू बोलत असतात. ते म्हणत असतात की चल ना आपण तिथे बसूया. तेव्हा अमोल म्हणतो की नाही तुम्ही जा. अमोल शांतच असतो. तेव्हा शौर्य आणि टिनू म्हणत असतात की काळजी करू नको. कारण तिथे ना एक आई आपल्या मुलीला सोडायला आलेली असते आणि ती आपल्या मुलीला जवळ घेते, तिच्याशी प्रेमाने बोलत असते. आणि ते बघून थोडंसं अमोलला त्याच्या अप्पूमाची आठवण येते आणि तोही इमोशनल झालेला असतो. तेव्हा टिनू आणि शौर्य दोघंही अमोलची समजूत घालत असतात. अमोलला म्हणत असतात की काळजी करू नकोस, मा येणार आहे तुझी, काही नाही होणार मला, असं म्हणत समजूत घातलेली असते. आता अमोल वर्गात आलेला असतो. अमोलच्या वर्गातली मुलं तिथं असतात आणि सगळ्या मुलांमध्ये आता चर्चा चाललेल्या असतात की अमोलची आई तर अपघात झाला आहे ना, तिचा ॲक्सिडेंट झाला आहे ना, मग अमोल शाळेत. अमोलला वाईट वाटत असेल ना, त्याची आई त्याच्याबरोबर नाही, हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे अमोल मात्र शांतच असतो. अमोल काही बोलत नसतो. आणि मग टिनू आणि शौर्य म्हणतात की नाही, अमोलच्या माला काही झालेलं नाही आहे, अमोलची मा नक्की येणार आहे आणि चला अभ्यास करत बसा, टीचर येतीला, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि तेवढ्यातच टीचर आलेले असतात आणि त्याचबरोबर इकडे अमोल सर्वजण आता उभे राहतात. त्याचबरोबर काही अधिकारी तिथं आलेले असतात, तेही मुलांना भेटायला आलेले असतात. आणि त्यांना बघून अमोलला इकडे वाटतं की त्याची अप्पूमा झालेली आहे आणि तो म्हणतो की मा, आणि सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा टीचर त्याला विचारतात काय झालं रे अमोल. तेव्हा अमोल म्हणतो की नाही, मला वाटलं माझी माच आहे. तर अमोल सांगू लागतो की ती पण तुमच्यासारखीच कपडे घालते ना, अशी बाहेर कुठे जाताना, ती पण अधिकारी आहे ना, असं तो सांगत असतो. आणि अमोलला थोडंसं वाईट वाटतं. तेव्हा त्याच्या टीचर असतात, त्या म्हणतात की अमोल काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. कारण ऑलरेडी अमोलच्या टीचरलाही सांगितलेलं असतं, त्यामुळं त्याही समजून घेत असतात. आणि अमोल त्या टीचर आलेले जे आहेत त्यांचं बोलणं ऐकत असतो, सगळ्यांशी बोलत असतो. तिथं सगळेजण असतात आणि त्याचबरोबर त्या म्हणतात की आता तुम्ही आमच्याबरोबर बोलायला कम्फर्टेबल आहात ना.
तेव्हा मुलं सांगतात की हो, मग आपण गप्पा मारायच्या का, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता अमोल त्याच्या आईबद्दल बोलतो. तो म्हणतो की माझी आई अधिकारी आहे, तिचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं कलेक्टर व्हायचं आणि ती कलेक्टर झाली. माझ्या आईनं मला नेहमी सांगितलं आहे, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. आई असलेली खरंच खूप छान असतं, असं तो सांगत असतो. आता अमोलच्याबद्दल घरी चर्चा चालू असते. अमोल आज जेवला असेल ना. इकडे स्वप्नील सर म्हणतात की घरी असल्यावर अर्जुनमुळे तो थोडं तरी खातो, पण आता शाळेत मात्र काय केलं काय माहिती अमोलने, हे स्वप्नीलचं पण म्हणणं असतं. हे सगळं चालू असतं आणि त्याचवेळी सगळे म्हणत असतात की आता अमोलला काय उत्तर द्यायचं. अमोलला शाळेतनं आल्यावर त्याची अप्पूमा हवी आहे असं त्याने सांगितलेलं आहे. इकडे सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. मग दीपाला सगळे म्हणतात की अर्जुनला फोन लाव, अर्जुनला विचार काय झालं आहे, काय धागादोरा लागला आहे का हाती, कारण यांना सगळ्यांना टेन्शन येत असतं. अमोलच्या प्रश्न खूप साधे सोपे असतात, पण त्याचं उत्तर देणं मात्र अवघड असतं. अमोल इथं बाप्पाच्या मंदिरात आलेला असतो. तो म्हणत असतो की मी तुझ्याकडे खूप वेळा आलो आहे, खूप वेळा भांडलोय, खूप वेळा रुसलो आहे, पण आज ना मला ना किती किती लढायचं आहे ना, तेवढी तयारी माझी. लढायला मी मागं सरकत नाही आहे, पण मला मार्ग तरी दाखव ना. गेली 10 दिवस झालं आप्पी नाही आहे, आम्ही शोधतोय, आप्पीचा पत्ता नाही आहे. अरे इतके दिवस माझं आयुष्य आप्पीशिवाय ना पूर्णच होऊ शकत नाही रे. माझं जाऊ दे रे, माझ्या लेकरासाठी, त्या अमोलसाठी त्याला काय उत्तर देऊ मी आता घरी जाऊन. ते लेकरू तिथं वाट बघत बसलंय, त्याची अप्पूमा येणार आहे म्हणून आशा लावून बसलंय. मी त्याला काय उत्तर देऊ, हा प्रश्न विचारलेला असतो अर्जुनने. आणि त्याचवेळी घरात सगळे आता विचारत बसलेले आहेत की आता करायचं काय. इकडे अमोलला काय उत्तर द्यायचं हाच मोठा प्रश्न असतो. तेवढ्यात दीप्याने आता अर्जुनला फोन लावलेला असतो. अर्जुनला तो विचारत असतो. बापू बोलायला सुरुवात करतात. बापू म्हणतात काय झालं अर्जुन. अर्जुन म्हणतो की बापू काहीच सापडत नाही आहे, मी आजूबाजूची सगळी गावं शोधलेली आहेत. त्याचबरोबर आर्याने सांगितलेलं असतं की फॉरेन्सिक लॅबला मी रिपोर्ट पाठवलेले होते, त्यांच्या म्हणण्यानुसार गाडीमध्ये कोणीही जिवंत राहण्याची शक्यता नाही. हे सगळं घडत असतं आणि त्याचवेळी अमोल तिथं आलेला असतो. अमोल म्हणतो की मला माहिती आहे सगळं, मी सगळं बोलणं ऐकलेलं आहे, तुम्ही माझ्यापासून लपवत असता. आणि अमोल म्हणतो की मी आता निघालो आहे असं म्हणत अमोल चाललेला असतो. आणि जाता जाताच अमोलला चक्कर येते. अमोल हा बापूंच्या अंगावरती पडतो. लगेचच सगळेजण उचलतात अमोलला आणि अमोलला घेऊन इकडे हॉस्पिटलमध्ये येतात. आणि त्याचबरोबर अमोलला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. डॉक्टरांना विचारू लागतात की काय झालं आहे. सगळे म्हणत असतात की त्याला सत्य सांगितलं पाहिजे, आपण त्याच्यापासून सत्य लपवतोय म्हणून हा त्रास होतोय, आपण त्यापेक्षा अमोलला सगळं सांगूया. पण मोना म्हणत असते त्याचा परिणाम उलटाच झाला तर काय करायचं. जर आपण अमोलला सगळं सत्य सांगितलं आणि अमोलला जास्तच त्रास होऊ लागला तर आपण काय करायचं. हां, मोनाचं म्हणणं पण बरोबर असतं, त्या बोलण्यामध्ये पण तथ्य असतं. कारण अमोलला जर पुन्हा त्रास चालू झाला तर काय करणार आपण, हे म्हणणं अगदी रास्त असतं. सगळेजण काळजी करत असतात. आणि आता रुपालीच्या अंगात पेपर येतं, कारण रुपालीनं ठरवलेलं असतं की हे सगळं अमोलला सांगितलं पाहिजे, अपर्णा येऊ शकत नाही. ही तिची नेहमीची नाटकं असतात, ती सुरू होतात. आणि ती बोलायला सुरुवात करते. ती बापूंना डायरेक्ट आरोप करते की हे सगळं तुमच्यामुळं होतंय, तुम्ही अमोलला काही सांगत नाहीत म्हणून हे सगळं होतंय. जर अमोलला काही सांगितलं सगळं सत्य तर कळेल ना काय होतंय ते. प्रत्येक वेळेस तुम्ही असंच वागत असता, असं म्हणत ती बापूंवर आरोप करू लागते. आणि बापूंना म्हणते जर अमोलला काय झालं तर ते सगळं तुमच्या माथी येईल एवढं लक्षात ठेवा. बापूंना खूप मोठा धक्का बसतो. एकतर आपली लेक सापडत नाही आहे, नातू आजारी, आणि ही असे आरोप बापूंना सहनच होत नाहीत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.